विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आपण जे व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा पुढील व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 15 मे रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, वन केस वन डेटा उपक्रम आणि AI चॅटबॉट सुसहाय अलीकडे कोणी सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन ए, मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी. भारताचे 53वे मुख्य न्यायमूर्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी 11 मे 2026 रोजी वन केस वन डेटा उपक्रम आणि AI पॉवर्ड चॅटबॉट सुसहाय सुरू केले. वन केस वन डेटा ही एक डिजिटल प्रणाली आहे जी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि तालुक्य न्यायालयांचा डेटा एकत्र जोडते. याचा उद्देश केस मॅनेजमेंट, ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि डेटा सर्च अधिक सोपे व जलद करणे आहे. सुसहाय AI चॅटबॉट हे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर आणि सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री यांनी विकसित केले. हा चॅटबॉट सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटशी जोडलेला आहे. तो नागरिकांना न्यायालयीन सेवांबाबत मार्गदर्शन करेल. पुढील प्रश्न, सरकारने कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 अंतर्गत बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्क्सवर किती कन्स्ट्रक्शन वेलफेअर सेस जाहीर केला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, 1%. केंद्र सरकारने 2026 मध्ये 4 लेबर कोड अंतर्गत अंतिम नियम जाहीर केले जे 2025 मध्ये लागू झालेल्या लेबर कोडशी संबंधित आहे. भारत सरकारने कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 अंतर्गत बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्क्सवर 1% कन्स्ट्रक्शन वेलफेअर सेस लागू केला. हा सेस नियोक्त्यांकडून करण्यात आलेल्या एकूण बांधकाम खर्चावर आकारला जाईल. ही नवीन व्यवस्था 1996च्या जुन्या अधिसूचनेची जागा घेते. पुढील प्रश्न, आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ कोणी घेतली? उत्तर आहे ऑप्शन बी, हेमंत बिस्वा शर्मा यांनी. हेमंत बिस्वा शर्मा यांनी 12 मे 2026 रोजी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते आसाममधील जलुकबारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आसामच्या इतिहासात सलग 2 कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री ठरले. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना शपथ दिली. मंत्रिमंडळातील सदस्य आहे रमेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो, अजंता नेओग. आसाम विधानसभा एकूण जागा आहेत 126. बहुमतासाठी 64 जागा आवश्यक आहे. एनडीएने जिंकलेल्या जागा आहेत 102. आसाम राजधानी दिसपूर. स्थापना 26 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि विधानसभा जागा 126. पुढील प्रश्न, भारतातील पहिले लो इमिशन झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, पुणे या ठिकाणी. पुण्यातील भारतातील पहिले लो इमिशन झोन स्थापित केले जात आहे. हे पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात विकसित केले जाईल. हा परिसर पुण्याच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मधील अत्यंत प्रदूषित भाग आहे. हा उपक्रम पुणे महानगरपालिकेद्वारे विकसित केला जात आहे. लो इमिशन झोन म्हणजे असे क्षेत्र जिथे जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी किंवा अतिरिक्त शुल्क लावले जाते. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश कोणता आहे? तर हा देश आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हा भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश होणार आहे. सौदी अरेबियाने अधिकृतपणे या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ही अलायन्स काय आहे तर भारताने जागतिक उपक्रम म्हणून ही आंतर सरकारी संस्था सुरू केली आहे. ही संस्था जगातील 7 मोठ्या मानवी प्रजातींच्या संरक्षणासाठी कार्य करते. यामध्ये येतं वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि प्युमा. पुढील प्रश्न, भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला? उत्तर आहे ऑप्शन सी, त्रिनिदाद आणि टोबॅगो. यामुळे भीम ॲपद्वारे अखंड डिजिटल पेमेंट शक्य होणार आहे. यामुळे पर्यटन, आर्थिक समावेशन आणि डिजिटल प्रशासनाला चालना मिळेल. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने UPIला व्यवहारांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टीम म्हणून मान्यता दिली. त्रिनिदाद आणि टोबॅगो. राजधानी आहे पोर्ट ऑफ स्पेन. स्थान आहे कॅरिबियन प्रदेश, वेस्ट इंडिज आणि राष्ट्रपती आहे क्रिस्टीन कांगालू. पुढील प्रश्न, तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डने अलीकडेच तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या युनिट 2 ला पुन्हा सुरू करण्यास आणि पुढील 10 वर्षे संचालनाची परवानगी दिली. हे अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे स्थित आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्र
हे भारतातील सर्वात जुने अणुऊर्जा केंद्र आहेत. युनिट 1 आणि युनिट 2 हे भारतातील पहिले बॉइलिंग वॉटर रिॲक्टर आहेत. दोन्ही युनिटचे व्यावसायिक संचालन 1969 मध्ये सुरू झाले. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड ही भारताची न्यूक्लिअर सेफ्टी रेग्युलेटरी संस्था आहे. ही संस्था न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि रेडिएशन फॅसिलिटीची सुरक्षा देखरेख आणि नियमन करते. स्थापना झाली 1983 मध्ये. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी. पुढील प्रश्न, नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगेल अवॉर्ड 2026 हे 15 नर्सिंग प्रोफेशनलला देण्यात आले. हा पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? उत्तर आहे ऑप्शन डी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगेल अवॉर्ड 2026 प्रदान केले. हा पुरस्कार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे दिला जातो. या पुरस्कारात विविध प्रकारच्या नर्सिंग प्रोफेशनलचा सन्मान केला जातो, जसे नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स मिडवाईव्स, लेडी हेल्थ व्हिजिटर. ही सर्व आरोग्य सेवा रुग्णांची काळजी आणि माता बाल आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हा पुरस्कार 15 नर्सिंग प्रोफेशनलला नर्सिंग आणि हेल्थकेअर क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात आला. तर हा पुरस्कार सुरुवात झाली 1973 ला. हा पुरस्कार रजिस्टर्ड नर्स मिडवाईज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना दिला जातो. पुरस्कार रक्कम आहे 1 लाख, पदक आणि सर्टिफिकेट ऑफ मेरिट. पुढील प्रश्न, वर्ष 2026 साठी द मेट्रोटिकल सोसायटीची फेलो म्हणून निवड होणारी पहिली भारतीय महिला वैज्ञानिक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, कुलजीत कौर महाराज. तर लक्षात घ्या, हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला वैज्ञानिक आणि तिसऱ्या भारतीय वैज्ञानिक ठरल्या. यापूर्वी देवेंद्र लाल आणि JN गोस्वामी यांना हा सन्मान मिळाला होता. कुलजीत कौर महाराज या अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमधील प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजनमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी मिटिओराइट्स, प्लॅनेटरी मटेरियल आणि सोलर सिस्टीमच्या उत्पत्तीवरील संशोधनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. द मेट्रोटिकल सोसायटी फेलो म्हणजे काय? ही मेट्रोटिक्स आणि प्लॅनेटरी सायन्स क्षेत्रातील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. हा सन्मान त्या वैज्ञानिकांना दिला जातो ज्यांनी प्लॅनेटरी मटेरियल, कॉस्मो केमिस्ट्री आणि सोलर सिस्टीम रिसर्च या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे. फेलोची निवड त्यांचा दीर्घकालीन वैज्ञानिक संशोधन, शोध आणि जागतिक योगदानाच्या आधारावर केले जाते. पुढील प्रश्न, समुद्र प्रदक्षिणा अभियान कोणत्या जहाजाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, IASV त्रिवेणी. अधिकची माहिती, समुद्र प्रदक्षिणा हे भारताचे पहिले सर्व महिला त्रिसेवा नौकायन परिक्रमा अभियान आहे. या मोहिमेत फक्त महिला सदस्य सहभागी आहेत आणि त्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचे प्रतिनिधित्व करत जहाजाद्वारे जग प्रदक्षिणा करतील. हे अभियान 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू झाले. हे अभियान मे 2026 मध्ये मुंबईतच पूर्ण होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता 10 प्रश्न आपण बघितलेत. कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. 44 वर्षानंतर भारतात आयोजित होत असलेल्या एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या शहरात होत आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, गांधीनगर. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कारामध्ये प्रथम स्थान कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाले? उत्तर आहे ऑप्शन ए, न्यू नापाम आसाम यांना. पुढील प्रश्न, नुकतेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले थलपाती विजय यांच्या पक्षाचे तमिळगाव वेत्री कळगम चे निवडणूक चिन्ह काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, शिट्टी. पुढील प्रश्न, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने SC/ST कायद्यातील कोणत्या कलमानुसार अग्रिम जामिनावरील कायदेशीर बंदीबाबत महत्त्वाचा निर्णय दिला? उत्तर आहे कलम 18. पुढील प्रश्न, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 11 मे रोजी. पुढील प्रश्न, DRDO आणि भारतीय वायुसेनेद्वारे चाचणी करण्यात आलेली तारा प्रणाली काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, स्वदेशी ग्लाइड वेपन सिस्टीम. पुढील प्रश्न, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय नेत्र विज्ञान संशोधन संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारतीय तटरक्षक दलाने कमिशन केलेले ICGS अचल हे कोणत्या वर्गातील फास्ट पेट्रोल व्हेसल आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, अदम्य वर्ग. पुढील प्रश्न, 4th इंडिया आफ्रिका फोरम समिट चे आयोजन कोठे होणार आहे?
उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, नॅस्कॉम झिनो अहवालानुसार फायनान्शियल 2026 मध्ये भारतातील ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर ची एकूण संख्या किती आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 2117 इतकी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. प्राइस फक्त 99 रुपये आहेत. अधिकची माहिती आपल्या स्क्रीनवर दिली आहे. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.